तारदाळ परिसरातील जाधव चौगुलेमळा परिसरात गुरुवारी सायंकाळी 6च्या सुमारास हिंस्र प्राण्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात सुमारे 10 ते 12 मेंढ्या ठार तर काही मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत। या घटनेमुळे पशुपालकांचं अंदाजे 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालं असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। मिळालेल्या माहितीनुसार पुजारी यांच्या मेंढ्यांचा कळप शेत परिसरात बांधलेला असताना अचानक हिंस्र प्राण्याने कळपावर हल्ला चढवला। हल्ल्यात अनेक मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला, काही मेंढ्या गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। यावेळी यशवंत ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष माननीय संदीप गणपती हजारे यांनी तात्काळ वन विभागाचे अधिकारी संजय कांबळे यांना घटनेची माहिती दिली। त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली। पशुवैद्यकीय अधिकारी प्रज्ञा पाटील यांनी घटनास्थळी येऊन मृत व जखमी मेंढ्यांची पाहणी करून आवश्यक पंचनामा केला। या घटनेमुळे पशुपालकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून नुकसानग्रस्त पशुपालकांना तातडीने शासकीय नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच तारदाळ परिसरात वन विभागाने गस्त वाढवून हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पशुपालक व ग्रामस्थांनी केली। दरम्यान या घटनेमुळे तारदाळ परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून पाळीव जनावरांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। यावेळी मेंढपाळ, पशुपालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कागल प्रतिनिधी श्री संदीप गणपती हजारे।